तर एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे। काँग्रेसचे 48 उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे। काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे। काँग्रेसचे 48 उमेदवार हे रिंगणात आहेत, त्यांची नावं ही आता जाहीर झालेली आहेत। तर आपण पाहतोय काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पुरंदरमधून संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे हे या विधानसभा रिंगणात आहेत। कसबा पेठमधून रवींद्र धनगेकर यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे। तर आपण पाहतोय भोरमधून संग्राम थोपटे, कसबा पेठमधून रवींद्र धनगेकर, लातूरमधून धीरज देशमुख, अक्कलकोटमधून सिद्धराम म्हेत्रे, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूरमधून ऋतुराज पाटील हे रिंगणात आहेत। करवीरमधून राहुल पाटील, हातकणंगलेमधून राजू आवळे, पळूसकडेगावमधून डॉक्टर विश्वजित कदम, जतमधून विक्रमसिंग सावंत हे रिंगणात आहेत। अक्कलकुवामधून केसी पाडवी, शहाड्यातनं राजेंद्र कुमार गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नंदुरबारमधून किरण तडवी, नवापूरमधून शिरीष कुमार नाईक, तर साक्रीमधून प्रवीण चौरे, धुळ्यातनं कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। रावेरमधून ॲडव्होकेट धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकाडे, चिखलीमधून राहुल बोंद्रे, रिसोडमधून अमित झळक, धामणगावमधून प्रोफेसर वीरेंद्र जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अमरावतीमधून डॉक्टर सुनील देशमुख, तर आपण पाहतोय अक्कलकुवामधून केसी पाडवी, शहाद्यामधून राजेंद्र गावित, नंदुरबारमधून किरण तडवी, तर नवापूरमधून शिरीष कुमार नाईक, धुळे ग्रामीणमधून प्रवीण चौरे, तर रावेरमधून धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय यशोमती ठाकूरांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर काँग्रेसची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे। 48 उमेदवारांची नावं ही जाहीर झालेली आहेत। अक्कलकुवामधून केसी पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नाना पटोलेंना देखील साकोल येथून उमेदवारी। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। रामराजे, काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? बिलकुल, खरं तर 48 जणांची ही उमेदवारी जाहीर झालेली आहे, काँग्रेसची यादी जाहीर झालेली आहे। परंतु साधारणतः 96 जागावर चर्चा करण्यात आली होती, मात्र पहिली यादी जी आहे ती 28 जणांची जाहीर झालेली आहे। यामध्ये जे मोस्ट मंत्री राहिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर सिनियर आहेत अशा सगळ्यांचीच नावं आहेत, इन्क्लुडिंग प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आहे। त्याचबरोबर दुसरं जे महत्त्वाचं नाव आहे म्हणजे की ते विश्वजित कदम यांना पलूस कडेगावमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधून ऋतुराज संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्हीमधून देशमुख घराण्यामध्येच पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे। अमित देशमुख यांना लातूर सिटीमधून देण्यात आलेलं आहे, तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना दिलेलं आहे। हे दोघंही मागील निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि दोघांनाही पुन्हा रिपीट करण्यात आलेलं आहे। तर संगमनेरमधून विजय बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कसबा पेठमधून रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळं संगमनेरचं आपण पाहिलं की विजय बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलेलं आहे, तर कसबा पेठमध्ये रवींद्र धनगेकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि पुरंदरमधून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आले। भोरमधून संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचं मंत्रिपद मागील वेळेस हुकलं होतं, महाविकास आघाडी सरकार असताना सभापती पण त्यांना करायचं चाललं होतं, परंतु शक्य झालं नव्हतं, मात्र त्यांना यावेळेस उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चांदिवलीमधून आरिफ नसीम खान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे।
मुंबादेवीमधून अमीन पटेल यांना उमेदवारी दिलेला आहे. आपण ही नावं जी आहेत ती जाहीर केली होती अगोदरच आणि त्यानुसार या सर्वच जाहीर केलेल्या नावानुसार ही नावं आहेत. धारावीमधून डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड घरामध्ये पुन्हा एकदा ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्योती गायकवाड यांना धारावीमधून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि चिमूरमधून सतीश वाजूरकर यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भोकरमधून तिरुपती कोंडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नागपूरमधून नितीन राऊत यांना देण्यात आलेले आहे. तर नागपूर वेस्टमधून विकास ठाकरे. बहुतांश आपण संभावित उमेदवारांची यादी आपण NDTV मराठीनं दिली होती. त्याच्यामधले सर्वच जवळपास 100% नावं जी आहेत ते बरोबर आल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर देवळीमधून रणजित कांबळे हे सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. तिवसामधून यशोमती ठाकूर यांचं नाव इथं दिसून येते. रिसोडमधून अमित झनक यांचं नाव दिसून येते. त्याचबरोबर रावेरमधून धनंजय चौधरी यांचं नाव दिसून येते. आणि चिखलीमधून राहुल बोंद्रे यांचंसुद्धा नाव दिसून येते. आणि त्याचबरोबर धुळे रूरलमधून कुणाल रोहिदास पाटील यांचं नाव दिसून येते. साक्रीमधून प्रवीण चौरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. KC पाडवी यांचं पण नाव आहे. त्याचबरोबर शहादामधून राजेंद्र कुमार गावित यांचं नाव आहे. तर नंदुरबारमधून किरण तडवी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच ही साधारणतः 48 जणांची ही यादी आहे. आणि त्याच्यामध्ये बहुतांश जे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत. कारण KC पाडवीपासून ते इतर विजय वडेट्टीवार यांचं पण नाव याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर धीरज देशमुख, अमित देशमुख यांचं पण नाव देण्यात आलेलं आहे. पण काही नवीन चेहरेसुद्धा या यादीमध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येते. जसं की ऋतुराज पाटील असेल किंवा इतर ऋतुराज पाटील आहेत किंवा ज्योती गायकवाड आहेत. हे नवीन चेहरे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. रामराजे, या यादीची नेमकी वैशिष्ट्य काय सांगता येईल? बिलकुल, या यादीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की मागील वेळेस जे आमदार होते त्यांना काही प्रमाणामध्ये रिपीट करण्यात आलेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये नवीन चेहरे देण्यात आलेले आहे. परंतु बहुतांश आमदारांना रिपीट करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ लातूरमधून देशमुख घराण्यामध्येच 2 भावांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना देण्यात आलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री होते, त्यांना पण हे तिकीट देण्यात आलेलं आहे. विश्वजित कदम त्यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि मुंबईतल्या बहुतांश जागासुद्धा देण्यात आलेल्या आहे. धारावीमधून डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड हे नाव जे आहे ते थोडंसं धक्कादायक आहे. वर्षा गायकवाड या खासदार झाल्या. त्यानंतर त्यांच्या जागेवर रिक्त जी जागा होती त्या ठिकाणी ज्योती एकनाथ गायकवाड यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे जो आहे तो नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो धारावीमध्ये. त्याचबरोबर मालाडमध्ये असलम शेख, कारण 3 टर्मचे ते आमदार आहेत आणि आत्ता पण असलम शेख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. असलम शेख यांची पकड तिथे चांगली आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सय्यद मुझफ्फर हुसेन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुरेश वरपुडकर यांना पाथरीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. नायगावमधून मिनल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे अगोदर ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसमधले त्यांना पुन्हा एकदा ही उमेदवारी रिपीट करण्यात आलेली आहे. मात्र काही रामराजे, या यादीमध्ये तुम्हाला असं कोणतं नाव असं विशेषतः वाटतंय की ज्यांचं नाव हे कापलं गेलेलं आहे, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, असं कोणतं नाव तुम्हाला वाटतंय? बिलकुल, खरं तर हे आत्ता जी आहे ती साधारणतः 48 जणांची यादी आहे. 96 जागेवर चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळे 96 जागेमध्ये आणखीन पुढे जी यादी येईल त्यामधून आपल्याला कळणार आहे की कोणाचे आणखीन पत्ते कापले गेलेले आहेत. परंतु जे महत्त्वाचे नेते आहेत, बाळासाहेब थोरात यांचं नाव या यादीमध्ये दिसत नाही आहे. ज्येष्ठ नेते आहेत ते. त्याचबरोबर
दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पहिल्याच यादीमध्ये रवींद्र धंगेकर यांना संधी मिळालेली आहे आणि त्यांचं नावसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये जे 4 अल्पसंख्यक जे उमेदवार आहेत त्यांना देण्यात आलेले आहे. काँग्रेसनं 4ही उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्यक दिलेले आहेत. त्याचबरोबर म्हणजे नसीम खान असेल, असलम शेख असेल, अमीन पटेल असेल, हुसेन असतील, या 4ही उमेदवार जे आहेत ते मुस्लिम मुस्लिम उमेदवार आहेत, त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्योती गायकवाड हा एक चेहरा धारावीचा नवीन आपल्याला दिसून येतो इथे. धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय काँग्रेसच्या 48 उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, आपण पाहतोय अक्कलकुवामधून केसी पाडवी, शहादामधून राजेंद्र गावित, नंदुरबारमधून किरण तडवी, नवापूरमधून शिरीष कुमार नाईक, साक्रीमधून प्रवीण चौरे, तर रावेरमधून धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर रावेरमधून कुणाल पाटील, मलकापूरमधून राजेश एकाडे, चिखलीमधून राहुल बोंडरे, रिसोडमधून अमित झरक, धामणगाव रेल्वेमधून वीरेंद्र जगताप, अमरावतीमधून सुनील देशमुख हे रिंगणात आहे. त्यानंतर तिवसामधून यशोमती ठाकूर, अचलपूरमधून अनिरुद्ध देशमुख, देवळीमधून रणजित कांबळे, नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे, नागपूर दक्षिणमधून बंटी शेळके, तर नागपूरमधून पश्चिम विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर हदगावमधून माधवराव पाटील, भोकरमधून तिरुपती कोंडेकर, नायगावमधून मिनल पाटील, पाथरीमधून सुरेश वरपुडकर, फुलंब्रीमधून विलास अवताडे, तर मीरा भायंदरमधून सय्यद हुसेन हे रिंगणात आहेत. मालाड पश्चिममधून असलम शेख, चांदिवलीमधून नसीम खान, धारावीमधून ज्योती गायकवाड, मुंबादेवीमधून अमीन पाटील, तर पुरंदरमधून संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे हे रिंगणात आहेत. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून राहुल पाटील, हातकणंगलेमधून राजू आवळे, पलूस कडेगावमधून विश्वजित कदम, तर जतमधून विक्रमसिंह सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे. काँग्रेसचे 48 उमेदवार विधानसभा रिंगणात आहेत. 48 उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना उमेदवारी मिळालेली आहे. बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर ही काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे. संग्राम थोपटेंना बोरमधून उमेदवारी, तर लातूरमधून अमित देशमुखांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना उमेदवारी, तर मुंबई काँग्रेसकडून 4 अल्पसंख्याक उमेदवार जाहीर झालेले आहेत.